मित्रो, वंदे मातरम. मी सतीश नाडगवडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो. गेल्या शनिवारी जो आपला नियोजित व्हिडिओचा वार आहे त्या दिवशी व्हिडिओ प्रकाशित होऊ शकला नाही. तांत्रिकता आहे, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे काही अडचणी आल्या. मी समर्थन करत नाही, परंतु व्हिडिओ देऊ शकलो नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजचा जो विषय तो आहे अस्वस्थ शिक्षकेतर 10-20-30. शिक्षकेतर हा अस्वस्थ आहेच आणि असतो आणि तो असलाच पाहिजे. कारण अस्वस्थता हे चळवळीचं मुख्य साधन आहे. अस्वस्थ असतील, अशांत असेल तर संघटनेचं कामकाज व्यवस्थित चालू राहतं आणि याकरता अशी अस्वस्थता आवश्यक आहे. परंतु ही अस्वस्थता आता चरमसीमेपर्यंत पोचली आहे आणि या अस्वस्थतेचं परिवर्तन अशांततेत झालेलं आहे. म्हणून हा विषय आलाय. मला असं वाटतं की आपण हा विषय चौथ्यांदा घेतोय आणि मी तुम्हाला आत्ता आश्वस्त करतो की या विषयाचा यानंतरचा आपला जो व्हिडिओ असेल तो शिक्षकेतरांकरता कालबद्ध पदोन्नती आणि सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 10-20-30 या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे, एवढं मी आपल्याला आश्वस्त करतो. मित्रो, आत्ताच मत्स्य दुग्ध विकास मंत्रालयाच्या विभागाकडून 10 नोव्हेंबरला सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भात कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालय या संदर्भात असलेल्या शिक्षकेतर वर्गाला सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. आणि असा निर्णय निर्गमित झाला की आपल्या शिक्षकेतरांच्या मनात त्याबद्दल संभ्रम निर्माण होतो आणि आपल्याला का मिळत नाही अशी एक विचारणा सर्व मंचावरती सुरू होते. आणि नेहमीप्रमाणे सगळ्याच मंचावर जे सर्वथा आढळतं ते असं की आलेला शासन निर्णय हा पुढे पाठवला जातो एवढंच. सहसा शासन निर्णय उघडून वाचून त्याचा मागोवा घेणं ही खूप कमी गोष्ट राहिलेली आहे. खूप कमी अभावानी माणसं आहेत की जे याचा मागोवा घेतात आणि त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. असेच आपल्या या आम्ही शिक्षकेतर चॅनलचे माझे मित्र श्री रवींद्र गिरी, धामणगाव रेल्वे, अमरावती यांनी या शासन निर्णयामध्ये जे न्यायालयीन निर्देश आणि निर्णय नमूद केलेले आहेत त्या 4 निर्णयांची निकालाची उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत ताबडतोब मला पाठवली. कारण जे शासन निर्णयाचं विवेचन करायचं आहे आणि त्याच्यात न्यायालयीन बाबीचा उल्लेख आहे तर आपल्याला न्यायालयीन निर्देश आणि निर्णय बघणं हे आवश्यक गोष्ट आहे. आणि हे काम रवींद्र गिरी यांनी अत्यंत चोखपणे पार पाडलं आणि वेळोवेळी त्यांच्याकडनं अशी मदत मला मिळत जाते. या सगळ्याचा मागोवा घेतल्यानंतर एक साधर्म्य लक्षात आलं. या एकूण 4 निर्णयामध्ये पहिल्या निर्णयामध्ये या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना देय ठरत नाही असा एक निर्देश नागपूर उच्च न्यायालयाने दिला होता. परंतु त्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये मात्र हे देय आहे असं ठरवण्यात आलं.
आणि दरम्यानच्या काळात शासनाने या विषयाच्या या निकालाच्या संदर्भात रिव्हिजन पिटिशन दाखल केला. आपल्याही म्हणजे माध्यमिक शाळेतील शिक्षकेतरांच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या संदर्भातही ज्या 7 जिल्ह्यांनी ऑक्टोबर 18 मध्ये न्यायालयीन निर्देश मिळवले होते त्या संबंधात देखील 2021 मध्ये शासनानं रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे. मित्रो, न्यायालयीन बाबींचा विचार करताना आपण फार बारकाईनं बघावं लागतो. आपल्या संदर्भात शासनाचा रिव्ह्यू पिटिशन आहे. रिव्ह्यू पिटिशन म्हणजे काय की न्यायालयीन निर्देशांच्या संदर्भात जर काही तारखांचा काही फरक किंवा गोंधळ असेल किंवा काही बाबतीमध्ये जर संदर्भ चुकत असतील किंवा संदर्भ लागत नसतील तर त्याच्या तपशिलाची नोंद घेण्यास आणि त्यानुसार दुरुस्ती करण्यास शासनास न्यायालयाचे निर्देश मागवले जातात. याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतात. आणि रिव्हिजन पिटिशन म्हणजे जे निर्देश नामदार न्यायालयाने दिलेले आहेत त्या निर्णयांचाच फेरविचार करावा. याकरता रिव्हिजन पिटिशन असतं. आणि असा रिव्हिजन पिटिशन या विभागाच्या म्हणजे मत्स्य आणि दुग्ध व्यवसाय संदर्भातील कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयाच्या संदर्भातला जो निर्देश न्यायालयाने दिले होते खंडपीठाने त्याचा रिव्हिजन म्हणजे पुनर्विचार करावा, फेरविचार करावा अशी याचिका दाखल आहे. मी या गोष्टीचा उहापोह का करतो माहिती आहे? कारण या आत्ताच्या 10 नोव्हेंबरच्या या संदर्भातल्या शासन निर्णयामध्ये त्यांनी एक बाब नमूद केलेली आहे की शासनाच्या रिव्हिजन पिटिशनच्या निकालाच्या अधीन राहून या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येत आहे. म्हणजे रिव्हिजन पिटिशन असून सुद्धा तो पिटिशन शासनाने काढून घेणं सोपं होतं. तो त्यांनी काढून घेतला नाही. तो न्यायालयात तसाच आहे. कदाचित त्या निर्णयाला अजून पुढची 7 वर्ष लागतील, लागू शकतील, लागतात. 2013च्या संदर्भातला आपला जो दावा आहे आकृतीबंधाचा 10 वर्ष झाली, अजून दाव्याचा निकाल लागलेला नाही आकृतीबंधाच्या संदर्भात. तर रिव्हिजन पिटिशनला किती वेळ लागेल आपण विचार करू शकतो. वेळ तर लागणार आहे. आणि म्हणून शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेलं आहे की त्या शासनाच्या दाव्याच्या निकालाच्या अधीन राहून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. परंतु ज्या अर्थी हा शासन निर्णय निर्गमित झाला त्या अर्थी या संदर्भातले जे संबंधित दावेदार असतील, याचिकाकर्ते असतील, ते हा शासन निर्णय न्यायालयात दाखल करून न्यायालयीन रिव्हिजन पिटिशन जे दाखल आहे ते रद्द करून घेऊ शकतो. आणि ते रद्द झालं आणि नाही झालं तरीही आताच्या या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीला पुढे बाधा पोहोचत नाही. म्हणजेच आता आपले जे दावे दाखल आहेत, हे जे पहिले 7 दावे आणि शिक्षकेतर संघटनेचे 14 दावे, हे सगळे दावे याच पद्धतीनं सोडवता येऊ शकतील की जे आपल्या संबंधात जी रिव्ह्यू पिटिशन दाखल आहे ती पिटिशन शासन काढून घेत नसेल तर ती पिटिशन तशीच राहून त्या निर्णयाच्या अधीन राहून
24 वर्षाची दुसरी कालबद्ध पदोन्नती 1/10/2016 व त्यानंतर देय असलेले 10-20-30च्या फायदे आपल्याला देय ठरू शकतात. याकरता स्वतंत्र प्रयत्न माध्यमिक शिक्षकेतरांना करावे लागतील. आपण ते करू. ते केल्याने हा जो विषय आहे, हा विषय आता समारोपाच्या दृष्टीनं, समारोपाच्या तयारीकडे वाटचाल करता झालाय, ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. आणि म्हणून तुम्हाला मी असं म्हटलं की आपण यानंतरचा जो व्हिडिओ करू तो सकारात्मक दृष्टी समोर ठेवून आपल्याला या संदर्भातला शासन निर्णय लागू झाल्यानंतर जो आता आपल्या टप्प्यात आहे, आवाक्यात आलेला आहे. कारण कुठलाही शासन निर्णय जो असतो तो शासनाचा धोरणात्मक निर्णय असतो. म्हणजे कृषी विद्यापीठे यांना जर 24 वर्षाच्या संदर्भातली आणि 10-20-30 हे दोन्ही फायदे 10 नोव्हेंबर 23ला दिले गेले असतील, त्याच्या आधी उच्च माध्यमिक विभागाच्या संबंधातही असेच आदेश निर्गमित झाले आहेत 2 महिन्यांपूर्वी. याचा अर्थ असा आपल्याला घेता येऊ शकतो आणि न्यायालयात मांडता येऊ शकतं की ही शासनाची धोरणात्मक बाब असल्यामुळे माननीय नामदार न्यायालयाने रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भातील सर्व कामकाज थांबवून दाखल असलेल्या दाव्यांचा सकारात्मक निर्णय करावा, याकरता न्यायालयाला विनंती करता येईल. याला म्हणतात न्यायालयात आपली बाजू मेन्शन करणं. आपल्या दाव्यांच्या संदर्भातले वकील मृणालिनी पांचाळ आणि आपले काउन्सिल फटांगरे साहेब या दोघांच्या संपर्कात आम्ही आहोत. आणि येत्या मंगळवारी 28 तारखेला मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्याबरोबर आपण आपल्या दाव्यांच्या संदर्भातला पाठपुरावा करून ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देऊन, म्हणजे न्यायालयीन भाषेत मेन्शन करून घेऊन सुनावणी लावण्याच्या विचारात प्रयत्नात आहोत. आणि आपल्याला या संदर्भात लवकरच अनुकूल सकारात्मक निर्णय हातात पडेल असा विश्वास व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. जाता जाता एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, आपण माध्यमिक विभागात आहोत आणि माध्यमिक विभागाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत. ज्या बाबी आपल्यासमोर आत्ता दिसतात, हा 10 नोव्हेंबरचा शासन निर्णय आहे, हा विद्यापीठांच्या संदर्भातला आहे. आणि विद्यापीठाची अनुदानाची रक्कम हे UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांच्या अंतर्गत येते. आणि आपला भाग हा शालेय शिक्षणामध्ये असतो. आणि शालेय शिक्षणाकडे फक्त शिक्षकेतरांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये निधीची कमतरता आहे आयुष्यभराची. ती निधीची कमतरता दाखवून वित्त विभाग आपल्या मागण्या वारंवार फेटाळतो. आता बघूया काय करायचं, प्रयत्न आम्ही करूच. ही बाब फक्त लक्षात ठेवा. आणि परत एकदा सांगतो, कुठलाही प्रश्न असेल तो थेट विचारायचा. आम्ही बांधील आहोत तुम्हाला उत्तर द्यायला. इथे पूर्णविराम घेतो. मी, माझे सहकारी अभय सातपुते, कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर, माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो. धन्यवाद.